निलगूर नावाच्या गावातले मन्मथ स्वामींनी हजारो ग्रंथ आपल्या बैलगाडीमध्ये भरले आणि हे चालले होते शिखर शिंगणापूरला मठामध्ये हे ग्रंथ देऊन टाकावं म्हणून. हजारो ग्रंथ बार्शीपर्यंत गेले, पण काही लोकांनी सांगितलं हे गोसावी कुठला आला, भगवे कपडे घातलेला आहे, एक नाही दोन नाही 10-12 गाड्या घेऊन तो ग्रंथ घेऊन चालला, याला काय गरज आहे ग्रंथ द्यायची, आता हा शिकवणार का. म्हणून काही खुडसाळ लोकांनी रात्री त्या गाड्यांना आग लावून दिली. फक्त मोजके 2 ते 3 ग्रंथ मन्मथ स्वामींनी उचलले, ते घेऊन पळू लागले. पळताना चंद्रभागेमध्ये कीर्तन चालू होतं संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांचं. मन्मथ स्वामी जाऊन तिथे बसले. एक अभंग लिहिला त्यांनी त्यावेळेला. पंढरपूरला पांडुरंगाला विनंती केली, देवा तू पण शैव आहेस, तुझ्याही डोक्यावर लिंग आहे, माझ्या गळ्यात लिंग आहे, मग मला एवढे लोक त्रास दिले, तू का बघत नाहीस त्यांच्याकडे, सांग. त्यावेळेला शांती परब्रह्म एकनाथ महाराजांना ते आवडलं. त्यांनी सांगितलं, अरे तुम्ही पण मराठवाड्यातले, मीही मराठवाड्यातला, एवढंच की तुम्ही बीडच्या जवळचे आहात, चंपावतीच्या जवळचे आहात, मी पैठणचा. आजपासून मी तुम्हाला संत शिरोमणी ही पदवी देतो. आणि त्यावेळेला एकनाथ महाराजांनी पहिली पदवी कुणाला दिली असेल तर मन्मथ स्वामी. ज्या वेळेला बसवेश्वर होते, नावाच्या शेवटी श्वर बसवेश्वर, त्यावेळेला ज्ञानेश्वर होते, त्यांच्याही नावात ज्ञानेश्वर. जेव्हा एकनाथ होते तेव्हा मन्मथ होता. दोघांच्याही मागे तत्व आहे. संप्रदायामध्ये भेद नाही, दोन्ही एकच आहे. गंध आडवा लावला का उभा लावला काय, मी तर सांगत असतो, उभा गंध म्हणजे प्रतीक आहे महादेवाचं आणि आडवा गंध प्रतीक आहे भगवान विष्णूचं. विष्णू क्षीरसागरामध्ये शयन करतात म्हणून शैव लोक आडवा गंध लावतात आणि भगवान शिव सतत उभे असतात म्हणून वैष्णव उभा गंध लावतात. काय कुठे बदल आहे सांगा. बदल आहे आमच्या बुद्धीचा. आणि ज्याची भेदवृत्ती नष्ट नाही झाली त्याला भक्त म्हणायचंच नाही. ज्याची भेदवृत्ती नष्ट झाली तो खरा भक्त. आणि हे भेदवृष्टी नष्ट करण्याचं कार्य त्या काळामध्ये नरहरी सोनारांनी केलं. याच भागामध्ये अजून एक संत झाले, त्यांचं नाव आहे विसुबाकेचं. मुंगी गावामध्ये विश्वनाथ सोनार नावाचा एक मनुष्य त्या काळामध्ये सरापाचा धंदा करायचा. असे विसा खेचर 4 झाले आपल्या महाराष्ट्रामध्ये, एकूण 4. एक विसा सराप झाला जो ऋग्वेदी ब्राह्मण होते औंढ्या नागनाथ या ठिकाणी. विसोबा खेचर नावाचे जे संत झाले हे मुंगी पैठणचे. विश्वनाथ जंगम नावाचा एक संत झाला, तो नाशिकचा. आणि अजून एक विसाखेचर झाले ते पंढरपूरचे. असे 4 जण 4 विसाखेचर झाले. त्याच्यातले मुंगी पैठणचे विसाखेचर ज्यांनी षटोस्त्र नावाचा ग्रंथ लिहिला, ज्यांनी माऊलीला मांड खाऊ दिलं नाही. त्यातला एक जण होता जो चाटीचा व्यवसाय करायचा, तो ऋग्वेदी ब्राह्मण, जो औंढे नागनाथ या गावामध्ये ऋग्वेदी ब्राह्मण होते. ते चाटीचा व्यवसाय म्हणजे कपडे विकायचं काम करत होते. हा जो होता मुंगी पैठणचा तो सोन्याचं काम करायचा. नाशिकचा होता तो पूजा अर्चा करायचा. जो पंढरपूरचा होता तो साधारण होता बिचारा. त्याने काही एक 25-30 अभंग लिहून ठेवले. जसं मनुस्मृती लिहिणारा म्हणू एक आहे, पण एकूण 26 मनुशास्त्रांना भेटले. 26 व्यास एक आहे, पण असे अनेक व्यास झाले. प्रत्येक मन्वंतराला एक व्यास झाला. तसे साधू सुद्धा अनेक झाले आणि त्या साधूंचं वर्णन त्या ठिकाणी केलं जातं. आज विसोबा खेचरासारखे महान संत या परिसराला प्राप्त झाले आणि तशीच ही भक्त मंडळी आहेत, सगळे महाराज लोक आहेत. आज आनंद वाटला. दरवर्षी खरं तर असंच व्हायला पाहिजे. सगळे महाराज लोक एकत्र यायला पाहिजे, एका व्यासपीठावरती आले पाहिजे, तर आपले विचाराची देवाणघेवाण होईल. नाहीतर काय चालू तिकडे शिवकथा चालू, कुठले महाराज इकडले आले होते, एवढे लोक जमले, झाला ते तिकडे वेगळीकडे. कोण कुठला सप्ताह होता, हरिनाम सप्ताह होता. कारण मी पूर्वीचा वारकरी संप्रदायातूनच उभा राहिलो. पहिले माऊली ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला. आळंदीमध्ये सदानंद गुरुजी आळंदीकर होते, त्यांच्या सोबत राहिलो. मराठवाड्यामध्ये भागवत शिकण्यासाठी गौतम महाराज सोळंके होते की ज्यांची वाणी खूप सुंदर होती. अशा काही महात्म्यांच्या संगतीमध्ये राहिलो. त्या काळामध्ये भागवत कथा शिकलो, भागवत कथा चालू केल्या. मध्येच आमच्या गावामध्ये शिवनाम सप्ताह उभा राहिला आणि त्या लोकांमध्ये भांडण सुरू झाले की प्रवचन करायचं आहे. मग कोण प्रवचन करायचे? एक दिवशी 5-5-6 जण प्रवचन करा.
काही लोकांनी निर्णय घेतला की प्रवचनच करायचं नाही. मग मी त्याच्यात एक मार्ग काढला की आपण शिवपुराण करूया. धालेगाव नगरीमध्ये रामसुखदासजी महाराज आले होते, त्यावेळेला शेवटचं त्यांचा प्रवचन रामसुखदासजी महाराज. कारण अशा महात्म्याच्या अंतविधीला आम्हाला जाता आलं ऋषिकेशला. महाराजांकडून तो तिथे गेल्यानंतर एक ग्रंथ, एक बाई घेऊन चालली होती शिवपुराणाचा. आम्ही गेलो, त्या बाईला विनंती केली, काकीजी ये ग्रंथ कटून लिहा आते. त्याने सांगितलं, महाराज जी वो स्टॉल लगा ना बट मिलं. मी गेलो तिथे विचारायला. त्या माणसाने सांगितलं, महाराज माझ्याकडे फक्त आता भागवत राहिले, एकच शिवपुराण होतं, त्या माऊलीला दिलं. मी म्हणलं नाही नाही, काही करा बघा. त्यांनी सगळे ग्रंथ पाहिले पण शिवपुराण नाही सापडलं. छोटस मलांबदन केलं. प्रभू रामचंद्राने बसवलेल्या रत्नेश्वर नावाचा महादेव तिथे जाऊन दर्शन घेतलं आणि देवाला एकच सांगितलं, देवा जर तुझी कथा, तुझा ग्रंथ जर काही करायचं असेल, तुझी कथा जर लोकांना सांगायचं, प्रचार प्रसार करायचा असेल, तर मला तो ग्रंथ भेटू दे. मी परत आलो त्या माणसाकडे. त्या दुकानदारानं म्हटलं, बघा ना दादा, एखादं शिवपुराण भेटतं का? त्यावेळेला अर्थाचं शिवपुराण होतं, हिंदीमध्ये नवीन नवीन निघाले. तो मला नाहीये महाराज, मी सगळं पाहिलं, तो मला नाही, मी खोटं नाही बोललो. तुम्ही असं करा, मला पत्ता द्या, मी पाठवून देतो, नाहीतर मग हरिद्वार, काशी, नाहीतर पंढरपूरला भेटेल. मी म्हणलं नाही नाही, बघा एकदा. आणि तो नाही म्हणून बसला. मी तिथेच बसलो होतो. त्याने भागवताचा एक गठ्ठा होता पॅकिंग केलेला, सगळे भागवत होते त्याच्यात. तो फोडला आणि आश्चर्य असं झालं की त्या भागवतामध्ये चुकून एक शिवपुराण आलं होतं. त्याने सांगितलं, महाराज तुमच्या नशिबात शिवपुराण होतं आणि तुमच्याकडून काहीतरी देवाला करून घ्यायचं, हे शिवपुराण तुम्हाला राहू द्या. त्या बिचाराने तेव्हा पैसेही घेतले नाही. म्हणला भागवतामध्ये शिवपुराण येणं शक्यच नाहीये. आणि पहिली कथा त्यावेळेला उभी झाली. पाहता पाहता 1559 दिवसात, तुम्हाला माहिती आहे, मी 3, 4, 2, 1 अशा कथा चालूच असतात. आज इथलं संपवायचं नरसी नामदेवाला, जिथे नामदेवरायाच्या आई वडिलांनी वैजापूरला जाऊन उपासना केली. नामदेवरायांच्या आई वडील वैजनाथ, वैजू नावाचा एक गुराखी होता आणि त्या डोंगरावर जाऊन तपश्चर्या केली. त्याला साक्षात भगवंतांनी वैजनाथाने दर्शन दिलं. त्या ठिकाणी आज कथेला सुरुवात करायचं प्रारंभ. अशा जीवनामध्ये अनेक प्रसंग येतात. आणि तेव्हा मग भागवताच्या नंतर पहिली मराठीमध्ये शिवकथा 1997 साली झाली. आणि तिथून असं करत 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 आता या कथा एवढ्या वाढल्या, टीव्हीवरती कथा चालू झाल्या. सगळे संत महात्मे त्यांचे अभ्यास करू लागले, शिवाचा अभ्यास घडू लागला. आणि असं पाहता पाहता जेवढे वैष्णव होते तेवढे शैव झाले, जेवढे शैव तेवढे वैष्णव झाले. शैव आणि वैष्णव मिटून सगळे लोक एकमेकाचा अभ्यास करू लागले, कारण पुराण सगळे ऐकले पाहिजे म्हणून. आपण दरवर्षी गेली 15 वर्ष झाली हा सप्ताह चालू आहे, गेली 11 वर्ष झाले हे पुराण चालू आहे. आणि या वर्षीच्या या पुराणाची सांगता करतो. सगळ्या साधून या ठिकाणी आले आहेत, हे संत मंडळी या ठिकाणी आले आहेत. तुमचे सगळ्यांचे धन्यवाद, तुमचे सगळ्यांचे आभार, तुमच्या सगळ्यांची कृपा अशीच या जनमानसांवरती राहावी. तुमच्याकडून खूप मोठं कार्य करावं अशी विनंती मी माझ्या भगवान शिव आणि विठ्ठलाच्या चरणी करून तुम्हाला उदंड आयुष्य प्राप्त व्हावं एवढंच मागणं मागतो. कारण मागणं तर मागायला भरपूर आहे, पण तुम्ही जर टिकलो तर समाज टिकणार आहे, तुम्ही टिकलो तर धर्म टिकणार आहे, तुम्ही टिकलो तर संप्रदाय टिकणार आहे. म्हणून तुम्हाला उदंड आयुष्य लाभावं एवढीच विनंती करतो. जाता जाता एक श्लोक आहे शेवटचा, तेवढा मी घेईल. तुम्हाला जे पहिल्या दिवशी कागद दिले त्याच्यावरती सुद्धा तो श्लोक आहे. पूर्ण शिवपुराण वाचलेलं, पूर्ण शिवपुराण ऐकलेलं पुण्य याने होतं. तर तुम्ही हा श्लोक माझ्या मागे मागे म्हणायचा. आणि ते झालं की या साधूंचा सगळ्यांचा सत्कार होईल आणि आरती करून आजच्या कथेला पूर्णविराम दिला जाईल. ज्याला म्हणता येणार नाही त्याने डोळे झाका, हात जोडा आणि नुसतं कानाले ऐका. हा मंत्र नाहीये, हा कामधेनू आहे. हा मंत्र नाहीये, हा चिंतामणी आहे. हा मंत्र नाही, हा कल्पवृक्ष आहे. म्हणून तुमच्या मनातली इच्छा काही असेल तर ती मनातल्या मनात धरून त्याचा आवाज थोडा कमी कर. तुम्ही या श्लोकाचं गान करायचं आहे. निश्चित तुम्हाला त्या कार्यामध्ये यश मिळेल. पुष्पाणि सन्तो तव, पुष्पाणि सन्तो तव, देव मम इंद्रियाणि,
धूपो अगुरर्वपो हृदं हृदयं प्रदीपा प्राणाहविषकर्णानि तव अक्षता च पूजा फलभो रजतो साम्रातमेश जीव वाञ्छामिनाहमपि सर्वधन अधिपत्य न स्वर्ग भूमि मचला न पदं विधातु भूयो भवामि यदि जन्मनि स्यात्वदपाद पंकजल सनमकरंद भृंगी जन्मानि सन्तो मम देवशत अधिकानि मायानमे विशतो चित्तं मोगहे किञ्चित् क्षणार्धमपि ते चरणाविन्दान पेतो हे हृदयमीश नमो नमस्ते एत शिवपुराणस्य वक्तो श्रोतो च सर्वदा सगना ससुता संभ शंकरो तु शंकरा शंकरो तु शंकरा शंकरो तु हरे नमः हरे नमः नमः पार्वती पते शिव हर हर महादेव उमापति महादेव भगवान की जय पुंडलिकावरण विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्रीमज्जगद्गुरु पंचाचार्य महाराज जय संत शिरोमणी स्वामी महाराज जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जय जगद्गुरु तुकाराम महाराज जय शांती परब्रह्म एकनाथ महाराज जय भगवत पाद जगद्गुरु शंकराचार्य महाराज जय हर हर जाता जाता एकच सांगणार आहे तुम्हाला सगळ्यांना एक विदाई गीत होईल विरह गीत होईल आणि त्याच्यानंतर सत्कार होतील सगळ्यांचे आभार मानले जातील हा या भजनाला कोणी टाळी नाही वाजवणार तुम्हाला सारखं टाळी वाजवा भजन करा जागे राहा झोपू नका सांगायचो पण आता नाही सांगणार जाता जाता एवढंच सांगतो झाली शिव कथा रंग ओसरला 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 झाली शिव
कथा रंग ओसरला झाले शिवकथा रंग ओसरला झाले शिवकथा रंग ओसरला झाले शिवकथा रंग ओसरला उची काशियाला महादेव उची काशियाला महादेव महादेव आम्ही जातो आमच्या गावा. आम्ही जातो आमच्या गावा. गेले 6 दिवस झालेली सेवा आज या ठिकाणी थांबणार आहे. आज रात्री ज्या वेळेला 7 वाजतील त्यावेळेला सगळ्यांना वाटेल की चला मंदिराकडे जायचं आहे. सगळे कामं बाजूला ठेवून सगळे काम एका बाजूला ठेवून आपण धावून तिकडे यायचं. 11 वाजेपर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत इथे आनंद घ्यायचं. रोज रात्री 2-2 वाटायचे झोपायला. 1 वाजायचा 2 वाजायचा. पण आज तुम्हाला जागा राहायची गरज नाही. का तर त्या कथेची आठवण आपल्या मनामध्ये राहील. पण जाता जाता एवढंच सांगतो तुम्हाला की आज ही कथा संपली आणि याचा रंग ओसरून गेला. निरोप संता हाती आला निरोप संता हाती आला निरोप संता हाती आला निरोप संता हाती आला आम्ही जातो आमच्या गावा. आम्ही जातो आमच्या गावा. झाले सेवकथा रंग ओसरला झाले सेवकथा रंग ओसरला. जय हो. मिलन साथ दिन का हमारा तुम्हारा मिलन साथ दिन का हमारा तुम्हारा मिलन साथ देगा हमारा तुम्हारा मिलन साथ देगा हमारा तुम्हारा रहे जिंदगी तो मिलेंगे दोबारा रहे जिंदगी तो मिलेंगे दोबारा मिलेंगे दोबारा. झाले सेवकथा रंग ओसरला झाले सेवकथा रंग ओसरला रंग ओसरला रे झाले सेवकथा रंग ओसरला रे झाले सेवकथा झाले सेवकथा रे झाले सेवकथा. आज कथा झाली. 1 वर्षभरासाठी फक्त त्या आठवणी राहतील. या कथेला पूर्णविराम देतो. मंदिरामध्ये सेवा करणाऱ्या महिला असतील, तुम्ही सर्वजण असाल, आपल्या जीवनातला 1-1 रुपया बाजूला काढून जे नामस्मरणासाठी आणि धर्मासाठी हा सप्ताहाचं नियोजन करता,
त्या सर्वांचे खूप खूप आभार. या सेवेला पूर्णविराम देतो. बाकी आता सगळ्यांचे सत्कार होतील, आरती होईल आणि या कथेची सांगता होईल. पहिला या ठिकाणी उपस्थित असलेले सगळ्या साधूंचं स्वागत होईल. त्यांचा सत्कार ग्रामस्थांच्या वतीने केला जाईल, कमिटीच्या वतीने केला जाईल. नमः पार्वते पते शिव हर हर महादेव. चालू